सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज, प्रतिबिंबित समाजात. पातूर शहरात भरदिवसा 2 घरांमध्ये अज्ञात चोरट्यांनी हात साफ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घर मालक काही वेळासाठी शेजारी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पातूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निलेश रामकृष्ण बगाडे यांच्या घरातून अंदाजे 3.5 तोळ्याचा पट्टा, पोत, 100 मणी आणि सुमारे 25,000 रुपये रोख असा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती आहे. त्याच परिसरातील मदन जाधव यांच्या घरातून 10 ग्रॅम सोने व सुमारे 50 तोळे चांदी चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. घरमालक शेजारी गेल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि काही वेळातच घरातील मौल्यवान वस्तूवर डल्ला मारला. भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पातूर शहर व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान मागील काही तासातील चोरीच्या घटनांची मालिकाही चिंतेचा विषय ठरत आहे. 16 तासाच्या कालावधीत पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बोडखा, भंडारज आणि कापसी येथे बकऱ्यांची चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पातूर परिसरातील 7 शेतकऱ्यांच्या केबल वायर चोरीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. भरदिवसा घरामध्ये चोरी होण्याच्या घटनामुळे पातूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. महाराष्ट्र 24 न्यूजसाठी प्रतिनिधी काझी मेहंदी हसन.